शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम चालू आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विजय क्रीडा मंडळाचे सन्माननीय सर्व सभासद व त्यांचे अध्यक्ष माननीय कासले साहेब, संस्थेचे सभासद आणि उपस्थित असणारे विद्यार्थी आणि पालक या सर्वांचे मी शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करते। मित्रहो, गेली 17-18 वर्ष अविरतपणे न खंड पडता आपल्या शाळेतील 5 मुलींना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे काम हे विजय क्रीडा मंडळ करत आहे आणि त्यामध्ये आजपर्यंत खंड पडलेला नाही। त्यांनी दत्तक घेतलेल्या आमच्या शाळेतील मुली जे आहेत त्या बरीच त्यांनी प्रगती केलेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय यांनी जे कौतुक केलेलं आहे त्याला जाते। तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय कासले साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत माननीय वळंज सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। कोर्ससाठी आमच्या शाळेला अगदी बहुमोल असे योगदान दिलेले आहे असे गोपाळ सर यांचे स्वागत माननीय आपले संस्थेचे खजिनदार कोवळेकर साहेब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्यानंतर विजय क्रीडा मंडळाचे सन्माननीय सभासद माननीय अनंत राणे हळवल यांचे स्वागत गुरी साहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। विजय क्रीडा मंडळाचे सभासद संतोष मयेकर यांचंही स्वागत सावंत सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्यानंतर विजय क्रीडा मंडळाचे सभासद विशाल वेंगुर्लेकर यांचे स्वागत माननीय वळंज सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। त्यानंतर संस्थेचे खजिनदार माननीय कोवळेकर सर यांचे स्वागत सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार। आजचा हा विजय क्रीडा मंडळाचा जो कार्यक्रम आपला होतोय त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रात्र मुंबईहून निघालेले दरवर्षी त्यांचा प्रवास असाच असतो की रात्री ते निघतात स्वतःच्या गाडीने भांडूपवरून आपले कामं आटपून आणि हे जे मंडळ आहे भांडूपला कार्यरत असणार मुंबईमध्ये हे निरंतरपणे आता मॅडमने म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 15 वर्ष झाली आमच्या शाळेमध्ये सातत्याने कार्यक्रम होतोय। जसं असं म्हटलं होतं की नेहमीचे येतो पावसाळा, परंतु आता त्याला सुद्धा हे मला वाटतं उपयोग पडणार नाही वाक्य, कारण पावसाचा सुद्धा नेहमीचे 23 तारखेला झाला नाही यावर्षी, परंतु पावसाळ्यात राहू देत, परंतु ही जी मंडळी आहे ही जी आहे ती नित्यनमाने येत आहे हे आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या शाळेसाठी खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि मला वाटतं आज आम्ही दरवर्षी आठवणच करतो तांबे डॉक्टरांची की ज्यांच्यामुळे आम्ही या विजय क्रीडा मंडळात जोडले गेलो ते म्हणजे तांबे डॉक्टर इथं आमच्या आरोग्य केंद्रामध्ये म्हणजे पशुवैद्यकीय दवाखाना आहे ना, इथे कोणी डॉक्टर होते आपल्या शेजारचेच इथे बिरवाडी गावचे, त्यांनी आमची आणि विजय क्रीडा मंडळ हे जे कासले साहेब त्यांचे मंडळ आहे विविध त्या ठिकाणी मुंबईत मोठं कार्य चालतं त्यांचं, मुंबईमध्ये माणसाचं मोठं कार्य चालतं विविध क्षेत्रामध्ये ते योगदान देत असतात। आणि त्याचबरोबर आपलं जे शैक्षणिक जे केंद्र आहे किंवा शैक्षणिक जे भाग आहे शैक्षणिकमध्ये सुद्धा त्याचा मोलाचा वाटा असतो। मुंबईमध्ये तर खूप मोठमोठ्या समस्या असतात हो ना, आणि त्यांना गरज असते, मग त्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी भांडूपमध्ये परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांचे जीवनोपयोगी किंवा गरीब कुटुंबातल्या मुलांना किंवा वेश्या व्यवसायामध्ये सुद्धा जिथं अत्यंत अशा प्रकारची कामं चालतात तिथं सुद्धा ते मंडळ पोहोचलेलं आहे। आणि त्या ठिकाणी गरजू लोकांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना म्हणजे मार्ग काढण्यासाठी हे मंडळ सतत कार्यरत असतं। आणि म्हणून या ठिकाणी जे आज आपल्या कोकणामध्ये सकाळी आलेले आहेत इथं आपल्याला माहितीसाठी सांगतो की बेळणे जे आपलं ना बेळणे नांदगाव या ठिकाणी त्यांचा एक प्रकल्प होतोय, त्या ठिकाणी त्याचा मोठा भव्य दिवस त्यांचा एक प्रकल्प आहे, त्याच्यासाठी जागा वगैरे घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी एक स्वप्न आहे की आपल्या कोकणातल्या भूमीसाठी सुद्धा आपण काहीतरी करावं। तर ही जी मंडळी तसं म्हणजे तुम्हाला दिसली सगळी कोकणातली आहे, कोकणातले ऋण घेऊन त्या ठिकाणी ते आलेले आहेत
आणि म्हणून सातत्यानं या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये 5 मुलींना ते दत्तक घेतात आणि दत्तक मुलींना घेऊन त्या ठिकाणी शाळेतील काही वस्तू आहेत, मग युनिफॉर्म आहे, त्या दोन्हीचे काही शालेय वस्तू आहेत ते सातत्याने देत असतात. अर्थात त्याच्या पाठीमागे त्याचा हेतू लक्षात घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी. आता मला तुम्ही सांगा 15 वर्ष सतत कार्यक्रम चालू आहे. 15 वर्षामध्ये आमची 10वीतून जी मुलं इथून किंवा दत्तक जी मुली आहेत त्या सगळ्या ज्या मुली गेलेल्या आहेत त्या चांगल्या व्हाव्या, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, हुशार गरजवंत अशा त्या मुली त्या निवडल्या जातात. मग त्या मुलांना त्या ठिकाणी ही जी गरज मिळते त्याचं त्यांनी सोनं केलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांनी सुद्धा शाळेकडे मागे त्यांना वाचत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे, शाळेकडे बघितलं पाहिजे, मला शाळेत मदत मिळते या मदतीमुळे मी पुढे गेले त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. आणि आता सध्या जे मुलं शिकत आहेत 5 मुलीच्या दत्तक आहेत, 5वी 6वी 7वी 8वी आणि 5 मुली आम्ही दत्तक नेमलेल्या आहेत. मग त्या मुलींनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की पहिलं म्हणजे गोष्ट काय की मला ह्या लोकांनी दत्तक घेतलेलं आहे म्हणजे माझी काहीतरी भूमिका आहे, माझ्या पालकांची सुद्धा काहीतरी भूमिका असेल, पालक सुद्धा काही आलेले आहेत. पण त्या पालकांना सुद्धा माहिती पाहिजे की त्या ठिकाणी ही जे मदत मिळते त्याचा आपण काय केलं पाहिजे, चांगलं सहयोग केला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी संस्था आलेली आहे. त्याच्याबरोबर हे लोक काही हल्ली 10वी मध्ये सुद्धा त्यांनीच तो विचार केला. आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं होतं 10वी मध्ये जी मुलं पहिल्या नंबरने पास होतात, 3 मुलं 4 मुलं जी पास होतात त्यांचं सुद्धा ते त्या ठिकाणी यथोचित सत्कार करतात. वस्तू मोठ्या नसतील तरी सुद्धा त्यांची जी भावना आहे ती त्यांची खूप मोठी समजून घेतली पाहिजे आणि त्यांचे ते काही वर्ष सत्कार करतायत. मग ते यंदा तर 4 मुली आपल्या 10वी मध्ये आलेल्या आहेत. 3ऱ्या नंबरसाठी 2 मुली त्या ठिकाणी विभागाला गेलेल्या आहेत. त्यांच्या पालकांना आम्ही कळवलेलं होतं, परंतु थोडं आम्हाला अवधी कमी मिळाला आणि 2 दिवस रेंजचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्हाला कळवता आलं नाही. तरी पण सुद्धा ते 4 मुलांचे ते सत्कार करतात. 10वी मध्ये पहिल्या आलेल्या 4 मुली. मग त्याही लक्षात ठेवलं पाहिजे मुलांनी की मी त्या सत्कारासाठी पात्र असेल, मला सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना सुद्धा पाठीवर शाबासकीचा हात देण्यासाठी ही मंडळी आलेली आहे. यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे विजय क्रीडा मंडळ भांडूप यांच्या वतीने शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जी गरीब आणि होतकरू मुलं आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 5 मुलींना निवडलेलं आहे आणि त्या 5 मुलींना हे साहित्य वाटप करण्याचं काम आता आपण सुरू करूया. सर्वप्रथम इयत्ता 5वीतील शुभदा चंद्रहास राऊत तिचे पालक आलेले आहेत, त्यांनी यावं. गायत्री विष्णू तेलोडकर इयत्ता 7वी कासरलोण येथे. कासरलोण येतात. समृद्धी संतोष चिंदरकर इयत्ता 10वी. प्रयोगशील शाळा म्हणून आज ते आपल्याकडं खूप मोठ्या अपेक्षेने बघतायत आणि ते साहित्याचं वाटप करत असताना त्या मुलांकडे पण त्यांची शैक्षणिक प्रगती उत्कृष्ट व्हावी, त्यांच्या विद्यार्थ्यांना त्याचा हातभार व्हावा यासाठी फारच ते प्रयत्नशील आहे. 11 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 11 आहेत आणि द्वितीयमध्ये फक्त 1 आहे. म्हणजे जर विचार केला तर प्रशालेच्या शिक्षकांचं खरं तर भरपूर कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी विशेष प्रावीण्यामध्ये 28 आणले आणि प्रथम श्रेणीमध्ये 11 आणले. ते खूपच महत्व आहे आजच्या काळामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणात वरच्या श्रेणीनं पास करून घ्यायचं
ग्रामीण भागातली मुलं जी आहेत ती अतिशय म्हणजे त्यांना तसा अभ्यासाचा कुठचाही सोर्स नाही. सगळी शेतामध्ये जाणाऱ्या पालकांचीच मुलं आहेत. मला 99% तरी शेतकरी वर्गातलीच, काय सांगतात, शेतकरी वर्गातलीच मुलं आहेत. क्वचितच पालक नोकर वर्ग असेल. त्यामुळे शिक्षणाचा आणि फारसा असा हा त्या मुलांकडनं तयारी करून घेणे किंवा अन्य काही कोर्स लावणे हा काही नाही. यासाठी शिक्षकांचं सुद्धा खूप कौतुक करण्यासारखं गरज आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि प्रथम आली ती 96.80%, द्वितीय आली 96%, तिसरी आले 94.60 आणि पाचवी आले 94.60. म्हणजे असा एक उत्कृष्ट रिझल्ट आपल्या शाळेचा लागलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, असूनही बहु लहान तव शक्त अभिमान. म्हणजे आमची शाळा ही तशी लहान आहे. संस्थेमध्ये असा काय मोठा कोण होल्डवाला किंवा असं काय नाही. सगळे इथले ग्रामीण भागातले आहेत. पण शाळेचा धबधबा मात्र जिल्ह्यामध्ये आहे. आपले पवार सर ज्यावेळी मुलं घेऊन जातात ना, विज्ञान प्रदर्शन असो, वक्तृत्व स्पर्धा असो किंवा अन्य तुमचं काय ते प्रश्नमंजुषा असो, त्याच्यामध्ये रामगड शाळा म्हटले की लोक थांबतात. म्हणजे आपला नंबर लागणं कठीण आहे. विचार पवार सर सांगतील की रामगड शाळा म्हटलं की लोक थोडं म्हणतात, अरे रामगड शाळा आली आहे, रामगड शाळेचं आहे. प्रत्येक वेळी आमचे नंबर लावतच असतात. त्यामुळे अशी विशेष प्रगतीशील शाळा आमची आहे. आपलं कौतुक आपण करू नये, ते तुम्हीच करता नेहमी येऊन. आणि मला वाटतं नेहमी शैक्षणिक होणारे जे बदल आहेत किंवा नवीन नवीन अभ्यास मार्ग आहे किंवा मुलांकडनं कसं काय करून घ्यायचं, यांचं आपले गुरुजी फाउंडेशन त्यांचे आपले जे आलेत सर, गोपाळ सर, ते आपल्या त्यांच्या टीमकडनं नेहमी मार्गदर्शन होतं. मुलांनी मला वाटतं त्याचा फायदा करून घ्यावा. आणि परत एकदा मी संस्थेच्या वतीनं त्यांच्या सर्व विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, त्यांच्या बरोबरल्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की अशाच प्रकारे आमच्या प्रशालेमध्ये येऊन त्यांनी आपल्या मुलांचं कौतुक करावं, असं संस्थेच्या वतीनं मी त्यांना सांगतो. त्यांचा कौतुक सोहळा आता आपण सुरू करूया. प्रथम 3 क्रमांक जे आलेले आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे कुमारी चिन्मयी अजय शिंदे. 86.80% गुण मिळालेले आहेत. तिला 100% रिझल्ट लागलेला आहे. ती आली नाही, ती जरा बाहेर ॲडमिशनसाठी गेलेली आहे. तर तिच्या वतीने 96.80% गुण मिळालेले आहेत तिला. तिच्या वतीने तिच्या शेजारची बागवेत स्वीकारेल तिचा सत्कार. माननीय कासले साहेबांना विनंती करते ॲडमिशनसाठी गेले. द्वितीय आलेली आहे सानिका सुनील घाडीगावकर. हिला 96% गुण मिळालेले आहेत. आणि 3 नंबर आहे संपदा चंद्रकांत कदम. ती पण ऍडमिशन साठी गेले, पण तिचा भाऊ आहे तो स्वीकारेल. हिला पण विजय क्रीडा मंडळाने दत्तक घेतलेलं होतं. 3 नंबर विभागून दिलेला आहे. तिसरी निकिता लक्ष्मण हाटले. हिला पण 94.60% गुण मिळालेले आहेत. तिच्या वतीने तिच्या शेजारची मुलगी जे तिची बहीणच आहे ती स्वीकारेल. नमस्कार, मी सानिका सुनील घाडीगावकर. इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत प्रशालेत शिकत आलेली आहे. तरी विजय क्रीडा मंडळाने मला 8वीमध्ये दत्तक घेतला. प्रदर्शन शिक्षक आणि मला 26 साहित्याचं वाटप केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानू इच्छिते. माझे यश म्हणजे माझ्या जे शिक्षक आणतात ते विजय क्रीडा मंडळाचा खूप मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. ॲडमिशन मी विद्यामंदिरला घेतल्या.
नशीब मानतो की मी आधी विजय क्रीडा मंडळाशी जुळलेलो 2011 पासून कोकणी इंग्लिशचा कोर्स शिकवत होतो. त्यावेळेस मी सगळं असलेला गेलो आणि आमचं ट्रेनिंग बरोबर झालेलं. तर माझा गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन सुद्धा त्यांच्याबरोबर सुद्धा मी जोडलो आहे विजय क्रीडा मंडळ. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन जे स्कॉलरशिप द्यायचा प्रयत्न करत होते ते विजय क्रीडा मंडळामध्ये प्रदीप सर आलेले, त्यांचे त्यागराजन सर आलेले आणि ते लोकांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही निवडून काढा आहे भांडूपचे मुलं. तर आम्ही निवडून दिल्यावर त्यांनी बाकीचं योग्य पे वगैरे त्यांच्या छाननी वगैरे करून दिले त्यांना स्कॉलरशिप आणि त्यांचे पण खूप मोठे झाले. आता स्टोरी मी त्याच्यासाठी सांगत नाहीये, पण माझा जुडणं विजय क्रीडा मंडळ मुख्य आहे, त्यानंतर गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन. आणि मला माहिती नाही आता तू म्हणालीस इंजिनियर व्हायचंय, इंजिनिअरिंग साठी काय काय लागणार आहे. 2 गोष्ट खूप महत्वाचं आहे. एक मला मॅथमॅटिक्स म्हणजे गणितचा समजूत चांगलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचा विचार करण्याची बुद्धी. आणि ते स्क्रॅच मुख्य म्हणजे विचार करण्याची बुद्धी वाढवतोय. आणि कधी प्रॉब्लेम आला तर तुम्हाला प्रॉब्लेम कसं सोडवायचंय आणि आपल्याला जे परीक्षेत देतो ना ते सगळं पुस्तकातलं आपण ॲन्सर्स देतो, प्रश्नाचं उत्तर पुस्तकातलं देतो, पण आपल्या आयुष्यात असं नसतो. प्रश्न कुठूनही येणार, कसंही येणार, ते काही पुस्तकात लिहिलेले नसतो, आपल्याला शोधून काढावं लागतं. आणि ते महत्वाचं म्हणजे आपण स्क्रॅचच्या माध्यमातून शिकवतोय. कळलं? तर स्क्रॅच का शिकावं याच्या खूप लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि कितपर्यंत शिकावा काही मर्यादा नाहीये. इवन आता आमचं सुपर गुरु अभय जोशी म्हणून आहे, ते बसलेले युनायटेड स्टेट्समध्ये अमेरिकेत बसलेले आणि ते शिकवतात आणि आजही स्क्रॅचवर काय काय करत असतात. त्यांनी स्वतःहून बनवलेलं प्रोग्राम आहे, ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन खूप लहान आहे, तुम्हाला बाकीचं डिटेल्स द्यायचं गरज नाहीये, पण सोपं आहे वापरायला. आणि जास्तीत जास्त काय लागणार आहे, एक कम्प्युटर तर नक्कीच लागणार आहे किंवा टॅबलेटला सुद्धा चालतोय, पण मोबाईलवर नाही चालत. कारण काय आहे की मोबाईलचं प्रोसेसिंग कॅपॅसिटी कमी आहे म्हणून चालत नाही. त्याच्यात तुम्ही करू शकता, पण ते ज्युनियर व्हर्जन एक आहे स्क्रॅच ज्युनियर, ते घेऊ शकतात, पण त्याच्यातून जास्त नाही शिकू शकतो. पण तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला काय काय शिकवतात, काय काय शिकता येईल ते तुमच्यावर अवलंबून आहे. काही दुसरं काही मर्यादा नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही जे शिकताय, आता शिक्षण घेताय, शिक्षण हा खूप महत्वाचा आहे. कोणतंही तुम्ही बांधकाम करताना तुम्हाला फाउंडेशन टाकावं लागतो, पाया टाकावा लागतो की नाही? असंच बांधता येत नाही. बांधता येते कोणी काही सांगत नाही. उत्तर बोलायला शिका आपल्याला. नाही, माझं म्हणणं असं आहे की ते फाउंडेशन तुम्हाला शाळेतून मिळते, ते खूप महत्वाचं असतं. आणि ते दुर्लक्ष केल्यावर तुमचं वरचं तो बांधकाम जास्त राहणार नाही, जास्त टिकणार नाही, हे नक्की आहे. म्हणून तुम्ही आत्ता पक्का करून घ्या तुमचा फाउंडेशन.
जेवढं फाउंडेशन स्ट्रॉंग करून घेतील तेवढं चांगलं इमारत बांधता येईल. कळलं? म्हणून सगळ्यांना हे विनंती आहे की तुम्ही, आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे तुम्ही शिकताना त्याच्यातून तुम्ही गंमत शोधून काढा. कोणताही विषय गंमतशीर असणार आहे. सांगायचे म्हणजे आत्ता मी एक हे व्हिडिओ बघितलाय टेड टॉकचा. टेड टॉक इज टेक्नॉलॉजी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट असं एक संस्था आहे. त्यांच्या खूप मोठे मोठे माणसं येतात त्याच्यात बोलायला वगैरे. त्याच्यातून त्यांनी सांगितलं मॅथ्स वरनं तुम्हाला कसं मजा घेता येईल. आता खूप लांब होईल ते सांगणं म्हणजे, पण त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यात. मी इंटरेस्टेड असेल तर मी पाठवते. तर दोज आर द काइंड्स ऑफ वेज ऑफ लर्निंग. आणि आपलं दोन प्रकारचं असतं, एक लर्निंग, दुसरं एज्युकेशन. एज्युकेशन आणि लर्निंग हे दोन प्रकार आहे. तुम्ही मिक्सअप करू नका. हे एज्युकेशन फक्त परीक्षा पास व्हायचं नाही. यू शुड लर्न. तुम्ही शिकलं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे. म्हणून प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी प्रत्येक विषय काही ना काहीतरी असणार त्याच्यातून. ठीक आहे. तर तेवढं सांगून मी आभारी आहे सगळ्यांना. मला इन्व्हाइट केलं. नेहमी मला म्हणजे संतोष सर बोलतात मी या मी इकडे येतो. मला पण खूप आनंद वाटतो तुमच्याशी बोलायला, तुमच्याशी असायला, तुमच्याशी माझा विचार मांडायला. आणि मांडलोय. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. जय हिंद.